आता एक मोठी बातमी आहे। राज्यातील हवामानासंदर्भातली देशासह राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश आणि लगतच्या पंजाब राज्यामध्ये एक अप्पर एअर सर्क्युलेशन तयार झालंय। सोबतच नागालँड आणि म्यानमारमध्ये देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। त्यामुळे या प्रदेशात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंड, पूर्व राजस्थान, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेशमध्ये पुढील 6 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर राजस्थानमध्ये येत्या 10 जुलैपर्यंत अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय। पुढील 7 दिवस पूर्वोत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पावसासोबतच जोरदार वारा वाहण्याची देखील शक्यता आहे। 6 जुलैपासून ते 12 जुलैपर्यंत नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय। आसाम आणि मेघालयमध्ये देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। दुसरीकडे पुढील 5 दिवस ओडिशामध्ये तर 9 ते 10 जुलै दरम्यान छत्तीसगडमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। 10 जुलैपर्यंत मध्य प्रदेशातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 2 दिवसांमध्ये मध्य प्रदेशात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 7 दिवस महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवलाय। पुढील 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। याच दरम्यान वादळ देखील होणार असून वाऱ्याचा वेग प्रति तास 30 ते 40 किलोमीटर इतका राहण्याचा अंदाज आहे। या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान आज देखील महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। मुंबई आणि उपनगरांमध्ये आज जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल झालेले आहेत।